दरम्यान मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी साताऱ्याच्या कराडमध्ये जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला। यावेळी सरपंचांनी हाताच्या दंडाला काळ्या फिती बांधून निषेध व्यक्त केला। सरपंच देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे। त्याचबरोबर मुख्यमंत्री फडणवीस यांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा अशी मागणीही सरपंचांनी केली। तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करत तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी कराड तालुक्यातील सरपंचांनी या ठिकाणी तहसील कार्यालयावर मोर्चा काढलेला आहे। आपल्यासोबत या तालुक्यातील सरपंच आहेत संग्राम पवार, काय सांगाल? नमस्कार। आज मसाजोग गावचे एक तरुण सरपंच कैलासवासी संतोष देशमुख यांनी आपल्या गावाची सेवा करत असताना त्यांच्यावरती एका समाजकंटकांनी त्यांचं अपहरण करून त्यांची अगदी क्रूर हत्या केली। एका गावचा सरपंच आपल्या गावासाठी 24 तास अवेलेबल असतो, गावासाठी झटत असतो, परंतु जर एखादा समाजकंटक असेल, एखादी व्यक्ती त्याच्यावरती अशा पद्धतीनं हल्ला करत असेल आणि शासन तरी सुद्धा मूग घेऊन गप्प असेल तर हे इथून पुढे चालणार नाही। आणि आज त्या सरपंचावर हल्ला झाला, आज उद्या आमच्यावरती होऊ शकतो, म्हणून आम्ही सरपंचा मार्फत तहसीलदारांना एक निवेदन देतोय की या वाल्मिक कराडला लवकरात लवकर 302 हे कलम दाखल त्याच्यावरती झालं पाहिजे। आज मोक्का कायदा लावून त्याची कुठेतरी सेवा केली जाते, त्याला चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट दिली जाते। त्या मोक्का कायद्यामध्ये फाशी शिक्षा नाही, परंतु आमची अशी मागणी आहे की 302 कलम दाखल होऊन त्याला फक्त आणि फक्त फाशीची शिक्षा झाली पाहिजे।